च्या वतीनं कांदिवली पूर्व विधानसभेच्या वतीनं जो कुणाल कामरा हा जो लोकांना सुपारी घेऊन उबाटा गटाची सुपारी घेऊन आज जे त्यांनी वक्तव्य केलं आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबद्दल, खरोखर त्याचे बोलतात ना आज सर्व शिवसैनिक एवढ्या रागाने आणि एवढ्या बोलतात ना त्याला काय करावं, तो भेटला तर त्याचं तोंड आहे ना लाल केल्याशिवाय कोणी शिवसैनिक राहणार नाही. आणि आम्ही देखील एवढी गवाही देतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याचं तोंड लाल केल्याशिवाय राहणार नाही. कांदिवली विधानसभेच्या वतीनं हे आम्ही त्यांना जाहीर सांगू शकतो आहे. आणि उबाटा गटाचे ज्याला सपोर्ट करतात, जे उद्धव ठाकरेंनी ज्या जाहीरपणे सपोर्ट केला त्याचा देखील आम्ही निषेध करतो. असे माननीय मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारी संघटना शिवसेना आणि आज शिंदे साहेबांबद्दल जो खरोखर या महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री आणि असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबद्दल लाभला नाही. आणि त्यांच्याबद्दल जे शिवसैनिकांबद्दल आता जो त्यांनी वक्तव्य केले मुख्यमंत्री साहेबांबद्दल, त्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही. आता त्याच्यावर कारवाई केली. उबाटाने जे जाहीरपणे त्याचा बोलताना समर्थन केले त्याचा आम्ही सर्व उबाटाच्या सर्व नेत्यांचा विरोध करतो आणि त्याचा निषेध करतो. आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या पाठीचे संपूर्ण कांदिवली विधानसभा, पूर्ण मुंबई महानगरपालिकेतले नगरसेवक आणि आम्ही सगळे ठामपणे उभे आणि ह्या कुणाल कामराचं तोंडाने लाल केल्याशिवाय राहणार नाही. खारमध्ये स्टुडिओमध्ये तोडफोड केलेली काल रात्री, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? शिवसैनिकांनी फक्त आत्ताची त्याचं ते बोलताना स्टुडिओची तोडफोड केली. तो भेटल्यानंतर त्यालाही तोडल्याशिवाय कोणी राहणार नाही. आणि त्याचं तोंड आहे ना, मी जाहीरपणे सांगतो, भले काही असू त्यांनी केस करू दे, पण त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याचं तोंड लाल केल्याशिवाय महिला वर्ग आणि सर्व शिवसैनिक मुंबईतले त्याला अशी अद्दल घडवू नका, त्याच्या आयुष्यात कधी शिवसेना माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचं तो नाव नाही घेणार. ते माफी मागितलं नाही तर तुम्ही तुमच्या आगला कदम तुमचं काय होणार आहे? त्याला चुकीला माफी नाही, त्याला धडा शिकवल्याशिवाय आणि त्याचं तोंड लाल केल्याशिवाय जोपर्यंत त्याचं तोंड आहे ना असं बोलताना काळं करणार आणि चपल्याने तोडवणार अशी आम्ही गवाही देतो. त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कामराजला. उद्रेक रूपामध्ये शिवसैनिक समतानगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने ज्या रीतीने आक्षेपार्ह शब्द वापरून माननीय संवेदनशील व सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना उद्देशून जे गाणं तयार केलं आहे, त्यासाठी आज शिवसैनिक सगळे इथे उफाळून इथे आलेले आहेत. आणि आमची पोलीस स्टेशनला एकच विनंती की त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात गुन्हे दाखल करून त्याला योग्य संविधानामध्ये ज्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे ती योग्य तशी शिक्षा द्यावी. अन्यथा सर्व शिवसैनिक, अखंड मुंबईतले, अखंड महाराष्ट्रातले शिवसैनिक रस्त्यावरती उतरून त्याचं तोंड काळं केल्याशिवाय थांबणार नाही, याची आम्ही सर्व शिवसैनिकाच्या वतीने ग्वाही देतो. स्टँडअप कॉमेडियन आहे तो, वेळोवेळी काहीतरी आक्षेपा असे काहीतरी बोलत असतो. तसेच त्यांनी आता आमचे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब यांचं कोणातरी सांगण्यावरून आता हे जे शब्द त्याने हे केलेले आहेत आणि जशी कविता आता हे केलेले आहे त्याने बनवलेली आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यासाठी आम्ही ते पत्रक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिलेले आहे आणि त्यांच्यावरती अधिकाधिक गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांवर जो गाणं लिहिलं आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.